जय ख्रिस्त. सर्वांना प्रेज द लॉर्ड. मी अमरापूर या गावातून बोलतेय. माझं नाव रत्नमाला अनिल म्हस्के असं आहे आणि मी या अगोदरही एक साक्ष पाळक साहेबांकडे पाठवली होती आणि ही माझी दुसरी साक्ष आहे. या साक्षीमध्ये मी माझ्या 2 साक्ष सांगणार आहे. पाळक साहेबांनी आमच्यासाठी प्रार्थना केली आणि कशा प्रकारे आम्हाला देवाने आनंद दिला याबद्दलची ही साक्ष आहे. आमच्या विहिरीचं बांधकाम चालू होतं आणि पाळक साहेबांना नगर येथे त्यांच्या सभा होत्या. त्यावेळेस ते शेवगावमध्ये थांबले होते आणि माझ्या मिस्टरांनी पाळक साहेबांना फोन केला. त्यावेळेस त्यांना विनंती केली की विहिरीचं काम चालू आहे आणि त्यासाठी तुम्ही प्रार्थना करा. पाळक साहेबांनी 2 मिनिट प्रार्थना केली आणि त्यानंतर तो विषय संपला. विहिरीचं काम पूर्ण झालं आणि त्याच्यामध्ये पावसाळ्यामध्ये पाणी पण भरपूर साचलं, परंतु आम्हाला कळतच नव्हतं की पाण्याची वाढ होतीये की नाही. पण आमचा विश्वास होता की पाळक साहेबांनी प्रार्थना केली तर निश्चितच सर्व प्रकारचं आशीर्वाद आपल्यासाठी देवाने राखून ठेवलेले असतील आणि खडकातूनही पाणी काढणारा तो परमेश्वर हाकेला उत्तर देणार आहे. आणि आता थोड्या दिवसापूर्वीच आमच्या शेतामध्ये सोलर बसवण्यात आलं आणि त्या सोलरची मोटर आम्ही ज्या वेळेला चालू केली त्यावेळेला शेताला पाणी दिल्यानंतर 1-1.5 तासानंतर पुन्हा त्या पाण्याची तेवढीच पातळी विहिरीमध्ये भरलेली दिसायची आणि आम्हाला या गोष्टीचा इतका आनंद झाला की आम्हाला काळजी वाटली होती की आता रोज आपण जर पाणी उपसा केला तर यानंतर विहिरीत पाणी राहील का. तेच आम्हाला माहिती नव्हतं की या विहिरीला खूप पाण्याचे पाझर आहेत का. कारण ज्यावेळेस आम्ही ती खोदली त्यावेळेस तसं काही जाणवलं नव्हतं. थोडेफार पाझर होते, परंतु पाळक साहेबांनी प्रार्थना केली आणि त्यानंतर खूप बदल झाला आणि विहिरीला भरपूर पाणी आहे. दिवसभर आमची 7ची मोटर चालली तरी देखील रात्रीतून पुन्हा तेवढंच पाणी विहिरीमध्ये जमा होतं. मी पाळक साहेबांना धन्यवाद देईन. त्यांनी आमच्यासाठी केलेल्या विनंतीसाठी प्रार्थनेसाठी मी त्यांना धन्यवाद देईन. खरोखर पाळक साहेबांचे संदेश खूप ऐकण्यासारखे असतात. त्यांच्या संदेशातून खूप बोध घेण्यासारखा असतो. मी नेहमी त्यांचे संदेश ऐकते. माझे मिस्टर देखील ऐकतात. आम्ही दोघेही त्यांचे खूप फॅन आहोत आणि पाळक साहेबांचे संदेश आम्हाला खूप आवडतात. त्या वचनाचा त्यांचा जो काही अभ्यास आहे तोही अभ्यास खूप विशेष रीतीने वेगळ्या प्रकारचा असा आहे की ज्यातून वचन काय आहे आणि बायबल तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करते हे कळते. माझी दुसरी साक्ष अशी आहे की माझा दीर आहे, त्याने स्वतःच्या मनाने लग्न केलं होतं आणि तो आमच्याकडे येत जात नव्हता आणि मला या गोष्टीचं खूप वाईट वाटायचं की एवढं घरामध्ये प्रेम होतं, एकी होती आणि हे काय झालं असं. तर मी पाळक साहेबांना एकदा विनंती केली होती की तुम्ही प्रार्थना करा आणि पाळक साहेबांनी त्या गोष्टीसाठी मला ओके असं टाईप केलं होतं आणि तरी पण काही घडलं नाही म्हणून मी पुन्हा एकदा पाळक साहेबांना मेसेज केला. त्यावेळेस मी उपास प्रार्थनेमध्ये होते आणि 1 महिनाभर मी उपास प्रार्थनेमध्ये होते आणि मी पाळक साहेबांना त्यावेळेस 2-3 वेळेस कॉल केले आणि प्रार्थना करायला सांगितले. पाळक साहेब खूप बिझी होते. त्यांनी अगदी 2 मिनिटाची माझ्यासाठी प्रार्थना केली आणि प्रभू ते करेल, तुम्ही विश्वास ठेवा अशा प्रकारचं मला सांगितलं. आणि माझ्या मोठ्या भायांचा ॲक्सिडेंट झाला काही दिवसांपूर्वी आणि त्यावेळेस माझा तो दीर पुन्हा आमच्याकडे आला आणि त्याला खूप वाईट वाटलं आणि तो आता आमच्याकडे नेहमी येतो, आम्हाला भेटतो आणि पहिल्यासारखंच आमच्याशी वागतो, बोलतो. तर मी प्रभूला धन्यवाद देईल की तो पुन्हा आमच्यात आला, जो आमच्यापासून वेगळा झाला होता, हरवला होता, परंतु तो आता सापडला आहे आणि याहीपेक्षा त्याच्या जीवनामध्ये अजून चेंज व्हावं आणि त्याला सर्व गोष्टी सत्य समजावेत यासाठी देखील पाळक साहेब आपण प्रार्थना करा. या दोन्ही साक्ष माझ्या जीवनामध्ये खरंच खूप आनंदाच्या आहेत आणि अधिकाधिक देवावरचा विश्वास वाढवणाऱ्या अशा आहेत. मी बरेच दिवसापासून पाळक साहेबांना हे साक्ष पाठवणार होते, पण मध्ये काही कारणामुळे मला त्या पाठवता आल्या नाही आणि त्यामुळे ह्या साक्ष पाठवायला उशीर झाला.
परंतु या साक्ष जर कोणी ऐकेल तर त्यांनी देखील पायक साहेबांवर, त्यांच्या वचनावर आणि त्यांच्या प्रार्थनेवर विश्वास ठेवावा. विश्वासाने मागितलेली ती प्रत्येक गोष्ट परमेश्वर आपल्याला देतोच, हे मात्र खात्रीशीर आहे. आणि माझ्या जीवनात पायक साहेबांनी ज्या ज्या प्रार्थना केल्या त्या प्रार्थना आजपर्यंत कधीही फेल गेल्या नाही आणि परमेश्वराने ते यश माझ्या पदरात टाकलं. आताही मी पायक साहेबांना आमच्या घराबद्दल प्रार्थना करायला लावली की घराचं बांधकाम होत नाहीये. जेव्हा जेव्हा आम्ही तो विचार करतो ते होत नाहीये, तर त्यासाठी प्रार्थना करा. आणि माझा विश्वास आहे की पायक साहेबांची प्रार्थना निश्चित रीतीने कार्य करेल. सर्वांना प्रेज द लॉर्ड आणि पायक साहेबांना विशेष धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.